नमस्कार. श्रीनुच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 डिसेंबर 2025 वार सोमवार. बातम्यांची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, परंतु आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. दस्तूरनगर बडनेरा मार्गावर सकाळी एक भीषण अपघात घडला असून पंजाबराव ढाबा हॉटेलसमोर ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण काय आहे बघूया सविस्तर. दस्तूरनगर ते बडनेरा मार्गावर असलेल्या पंजाबराव ढाबा हॉटेल समोर सोमवारी अचानक हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार ट्रक रॉंग साइडने येत असल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून ट्रक देखील रस्त्याच्या कडेला अडकून पडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन चालकांना किरकोळ दुखापत झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू असून ट्रक चालकाची चौकशी करण्यात येत आहे. अमरावती बडनेरा महामार्गावर जे आहे मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचं चित्र जे आपल्याला सध्या समोर येत आहे. दस्तूरनगर ते बडनेरा हा मार्ग आहे आणि पंजाबराव पाटील धाब्यासमोर हा अपघात झालेला आहे. 4 चाकी वाहन जे आहेत अक्षरशः चुरडा झाल्याचं चित्र आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात टिप्पर जो आहे तो रॉंग साईड आल्यामुळे या कारला धडकला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार चालक सुद्धा या ठिकाणी सुदैवाने बचावला आणि ट्रक चालक सुद्धा या ठिकाणी सुखरूप आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्याचं चित्र किंवा नागरिकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मा सह मी रोहित कडे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. दस्तूरनगर बडनेरा मार्गावर घडलेला हा अपघात सुदैवाने मोठ्या अनर्थातून वाचला आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून रॉंग साइड वाहन चालनामुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमरावती शहरवासियांकरिता एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला गोपालनगर अंडरपास अखेर नागरिकांकरिता खुला करण्यात आला आहे. सोमवार 15 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने या अंडरपासचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अमरावती शहरातील गोपालनगर परिसरातील महत्वाचा अंडरपास अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झालाय. 15 डिसेंबर रोजी राज्याचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने या अंडरपासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष स्थळी आमदार रवी राणा आणि अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या हस्ते फीत कापून अंडरपास नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे, रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गोपालनगर अंडरपास सुरू झाल्यामुळे रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेत होणारी वाहनांची रांग या अंडरपासमुळे आता भूतकाळात जमा होणार आहे. नागरिकांनी अंडरपासच्या उद्घाटनाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले. कोणीचं नाव सुटलं असेल पण या कामासाठी सगळ्यांचं तुमचं सहकार्य लाभलं, त्यामुळे हे काम होऊ शकलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करील, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करील की तुम्ही सगळे जर सोबत नसते तर कदाचित हे काम झालं नसतं. म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी असू द्या, रेल विभागाचे अधिकारी असू द्या की MSIDC डिपार्टमेंटचे अधिकारी असू द्या, मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करील. आणि या ठिकाणी
आज तुम्हाला माहीत आहे की नवनीत राणा खासदार असताना 2000 कोटी रुपये अंडरपाससाठी आपण आणले. 2000 कोटी रुपये या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की आपला राजापेठचा फ्लायओव्हर असू द्या, राजापेठचा अंडरपास, गोपालनगरचा अंडरपास, यात फूट ब्रिजसाठी सुद्धा आपण 5 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी मनपा आयुक्त मॅडमनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि मुख्यमंत्र्याकडनं फूट ब्रिजसुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे. फूट ब्रिज जर झाला तर लहान जे मुलं आहे शाळेमध्ये जाणारे ते सुद्धा वरतून ते चालत जाता येईल. ज्या लोकांना चालत जाता येईल त्यांच्यासाठी ब्रिज ओव्हरब्रिज जर असला वॉकेबल तर तो सगळ्यांच्या कामात येईल. तो सुद्धा आपण मुख्यमंत्र्याकडनं इथून मंजूर करून घेत आहे, जेणेकरून ते एक चांगलं काम या ठिकाणी होईल. पण या अंडरपासबद्दल आपल्याला पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे. हा अंडरपास व्हायच्या आधी फ्लायओव्हर होणार होता आणि फ्लायओव्हर झाल्यामुळं या ठिकाणी अनेकांचे आजूबाजूचे घरं आणि दुकानं त्याच्यामध्ये कटणार होते. सुनीलभाऊ काळेंना माहीत आहे. त्या ठिकाणी नितीनभाऊ जेव्हा असा प्रस्ताव मंजूर झाला की हा फ्लायओव्हर झाला पाहिजे राजापेठसारखा, तर त्या ठिकाणी अनेकांची सगळ्यांची भावना दुखवली होती, सगळ्यांचा विरोध चालू होता. आणि तेव्हा जेव्हा आम्ही स्पॉटवर आलो, ढोकेताईसुद्धा होत्या, सुनीलभाऊ काळे होते, डॉक्टर तायडे साहेब होते, खुंडे साहेब होते, सगळे हरणेताई सगळे होते. पण त्या ठिकाणी जेव्हा वस्तुस्थिती पाहिली तर जवळपास या रोडचे अर्धे घरं जाणार होते त्याच्यामध्ये फ्लायओव्हरमध्ये. आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा फ्लायओव्हर वरतून जाते खालचे सगळे धंदे खतम होऊन जाते. खाली कोणी धंदा करू शकत नाही, कोणाला दुकान चालत नाही. आज अमरावती शहरामध्ये अनेक फ्लायओव्हर बनवले आपण, पण ते बनवणं गरजेचं होतं, ते काळाची गरज आहे. पण या ठिकाणी मार्ग निघू शकत होता म्हणून तो फ्लायओव्हर आपण कॅन्सल केला आणि त्या ठिकाणी अंडरपास मंजूर करून आणला. फक्त लोकांच्या समस्या ऐकून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, त्यांचे घरं गेले नाही पाहिजे, दुकानं गेले नाही पाहिजे म्हणून 4 वेळा दिल्लीला जाऊन हा प्लॅन आपण चेंज करून घेतला. रेल मंत्र्याकडनं वारंवार मंत्रालयामध्ये मिटिंग घेतल्या आणि त्यानंतर अंडरपास हे मंजूर केलं. एकंदरीतच गोपालनगर अंडरपासचे उद्घाटन म्हणजे अमरावती शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बहुप्रतीक्षित मनपा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे आणि संपूर्ण कार्यक्रमही जाहीर झाला आहे. या घोषणेनंतर अमरावती शहर भाजपने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी दावा केला आहे की अमरावती भाजप निवडणुकीकरिता पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की यावेळी महापौर भाजपचाच होणार. भाजपची तयारी आणि त्यांचा आत्मविश्वास किती मजबूत आहे हे आपण बघणार आहोत. अभी आज ही आचारसंहिता लग गई है. निवडणूक आचारसंहिता जो लगी है उसमें 25 से 30 तारीख तक अर्जी मंगाई है, बाद में 31 को छाननी है, 2 तारीख तक फॉर्म वापस लेना है, 15 को वोटिंग है और 16 को समझो इलेक्शन काउंटिंग है. तो भारतीय जनता पक्ष का एक जो स्टैंड है, हम लोगों को महापौर जो देना है अमरावती को, उस सिलसिले में हमने हमारी पूरी तैयारी की है. बीजेपी फुल्ली प्रिपेयर्ड है इलेक्शन के लिए. हमारी बूथ लेवल की अरेंजमेंट हो चुकी है, हमारे प्रभाग के हर समितियां बन चुकी है, प्रभाग प्रमुख हमारे नियुक्त हो चुके हैं. टोटली महिला मोर्चा हमारा तैयार है, हमारा युवा मोर्चा तैयार है, ओबीसी मोर्चा तैयार है. तो बीजेपी ये इलेक्शन के लिए पूरी की पूरी तैयार हो चुकी है और हम लोग तो राह देख रहे थे कब इलेक्शन लगते. आज इलेक्शन की जाहिर हो गया है इलेक्शन, तो अभी हम लोग कल से काम पे वैसे भी लगे हुए हैं. एक ही अपील करना चाहता हूँ इस आपके थ्रू, आपके माध्यम से, कि ये जो अभी इलेक्शन आ रहा है, इस इलेक्शन में अभी आपको जो योग्य उम्मीदवार लगता है वो आपने देनी चाहिए. जो हम आपको देंगे उम्मीदवार वो योग्य ही रहेगा. आप देख लेना कि कौन से उम्मीदवार योग्य है और उस हिसाब से आप योग्य उमेदवार को चुनिए. मनपा निवडणुकीच्या घोषणेनंतर अमरावती शहर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी स्पष्ट केले आहे की भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यांनी बूथ स्तरापर्यंत तयारी केली असून महिला आणि युवा मोर्चालाही सक्रिय केले आहेत. भाजप योग्य उमेदवार देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि मतदारांनाही योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले आहे.
आता भाजपने केलेला महापूर आपलाच होणार का? हा दावा निवडणुकीत किती खरा ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर आणि सत्ताधारी सरकारच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विदर्भात अधिवेशन होऊनही कोणतेही धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने पाठ फिरवली असून केवळ निवडणूकच डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, घोटाळे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, निवडणूक आयोगाची भूमिका, शक्तीपीठ महामार्ग आणि येणाऱ्या निवडणुकांवर शशिकांत शिंदेंनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अमरावती शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घ्यावं आणि पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. मला वाटतं की काल नागपूरचं अधिवेशन संपलेलं आहे. आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आज 4 वाजता जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये 5 दिवसाचं अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे ते झालं आहे. विदर्भामध्ये अधिवेशन घेतल्यानंतर विदर्भाला चांगल्या प्रकारचं पॅकेज जाहीर होतं. विदर्भाच्या धोरणात्मक निर्णयाचे काल निर्णय होतील अशी अपेक्षा होती. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे या निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घ्यायच्या प्रकारे सूचना केल्यामुळे सरकारच्या वतीने अधिवेशन 4-5 दिवसाचं घेण्याचं सुतोवाच करण्यात आलं. मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये होत असलेले भ्रष्टाचार, या राज्यामध्ये होत असलेले अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आहेत त्याच्याबद्दल चर्चा असेल, किंवा मागच्या वेळेला पूर आणीच्या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असलेला कपाशीचा, सोयाबीनच्या, तुरीच्या, धानाच्या असलेल्या हमीभावाच्या बाबतीमधला विषय असेल. पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. पायऱ्यावर आंदोलन करत असताना कापसाची मास्क प्रत्येकाने आम्ही गळ्यामध्ये घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मला अपेक्षा होती की या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल, किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला. योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आलं. उत्तरामध्ये आमचा हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर तुम्ही कर्जमाफी केली असेल तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या. परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली. जर आपण बघितलं असेल काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे, पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले. निर्णय फक्त शहरी भागातले असे विकासासाठी झाले, किंबहुना जास्त लक्ष हे मुंबईमध्ये करण्यात आले. SRAची योजना असेल, पाबडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं. पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा एक आरोप आहे.
आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत सांगितलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेल्या या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भातल्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं, एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमीन आणतात तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता आणि इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावर उभं करतील, आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं. मला वाटतं जनतेला मी आवाहन करेन, हे सरकार मस्तीमध्ये आहे. बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदान भेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे. पण मला वाटतं एकदा लोकांनी यांना परत एकदा जमीन आणणं गरजेचं आहे, त्याशिवाय यांच्यात सुधारणा होणार नाही. कालही 76,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत. दरवेळेला बजेटच्या अधिवेशनाव्यतिरिक्त दरवेळेला 50, 60, 70,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेत असतील तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं आता 9-9.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने 3.5 वर्षामध्ये लादलेलं आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही आज लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय ही लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे. मग ही चर्चा करत असताना आज जो अंदाजयोग उद्या परवा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करू आम्ही 100% अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत, अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांग. माझं म्हणणं आहे की सरकार हलवण्यानंतर पहिल्या लोकशाही टिकवण्याचाच मुद्दा महत्वाचा आहे. महानगरपालिकेचे प्रश्न हे निश्चित असतात विकासाचे, रस्ते, पाणी, गटर वगैरे, मीटर वगैरे सगळे आहेत. विशेषतः अमरावती शहराला शहराचा दर्जा मिळाला पाहिजे. ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पण सर्वात महत्वाचं आहे, मला मगाशी एका चॅनलवाल्यांनी विचारलं 4 वाजता आता निवडणुकीला चौघांच्या भूमिका काय. फक्त निवडणूक आयोगाने ही निवडणूक लोकशाही व्हावी एवढा प्रयत्न करणं एवढीच आमची अपेक्षा आहे. त्याला कारण असं आहे की मागच्या निवडणुकीला जर आपण बघितलं असेल तर निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर एखाद्याला जर मागा घ्यायची सही घ्यावं लागत असेल तर इथं लोकशाही राहिले नाही, निवडणूक आहे. त्याचबरोबर पैसे वाटप सर्वात सुरू झालं. कधी नव्हत्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचंड प्रमाणात मारामाऱ्या सुरू झाल्या. पोलिसांच्या समोरच, म्हणजे पोलिसांच्या समोर बोगस करणाऱ्याला पळून जावं लागतं, पळून पाठवलं जातं. ही जर महाराष्ट्राची ओळख हळूहळू व्हायला लागली तर इतर राज्याची तुलना महाराष्ट्राची करताना अशी परिस्थिती होऊ नये. मी मगाशी सांगितलं ही लढाई निवडणुकीच्या एका ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जेवढ्या निवडणुका होतील लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातली लढाई फोकस केली पाहिजे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, दुसरीकडे विदर्भाच्या विकासावर झालेला अन्याय, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि सरकारवर गंभीर आरोप. शशिकांत शिंदेच्या या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत जनता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आपली तयारी गतिमान केली आहे. तिकिटांकरिता इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहता भाजप कार्यालयात एक महत्वपूर्ण मुलाखत प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेत 641 अधिक इच्छुकांनी अर्ज भरलेत आणि आपले दावे सादर केलेत.
यापैकी केवळ 19 प्रभागांकरिता उमेदवारांची निवड होणार आहे. भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी सिटी न्यूजला या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली आहे. पाहूया भाजप कार्यालयात काय घडलेत. अभी जो महानगर पालिका के इलेक्शन अभी आज तो डिक्लेयर ही हो गया, बोलना आचार संहिता लग गई है। उस सिलसिले में हमको पक्ष के अंतर्गत जिनको उम्मीदवारी चाहिए थी उन लोगों के हमने उनका अर्ज हमने लिए, उनके एप्लीकेशन फॉर्म्स हमने लिए थे। तो टोटल सब प्रभाग में से 22 प्रभाग तो टोटल रहते हैं, उसमें से हम 1700-1800 प्रभाग लड़ते हैं, उसमें से 641 अर्ज आए थे। और फिर हमने उनकी ये छाटनी करके उनके इंटरव्यूज के लिए बुलाए। इंटरव्यू हमारे चले 2 दिन के लिए। 2 दिन में हम लोगों ने सब इंटरव्यू लिए और ये इस पैनल में सब पक्ष के वरिष्ठ नेता, जो कोर कमेटी जो होती है वो, ऐसे हम सब 8-10 जनों ने मिलके ये सब प्रक्रिया की है और उससे अभी छाननी हो गई है। वो छाननी का रिपोर्ट हम अभी सृष्टि को भेजने वाले। 641 में से मुझे लगता 95-96% हो गए। एक ही प्रभाग में से एक या दो नहीं आए, बाकी सब आए थे। तो आप समझ लीजिए कि 95-96% ने वहाँ पे किया। तो 625 या कुछ तो ऐसे थे शायद। भाजपाच्या मनपा निवडणुकीच्या तयारीशी संबंधित शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या म्हणण्यानुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडनं 641 इच्छुकांमधनं केवळ 19 प्रभागांसाठी उत्कृष्ट उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या नावांची यादी अंतिम निर्णयासाठी लवकरच पक्षश्रेष्ठींकडे पाठविली जाईल. आता पाहणे महत्वाचे ठरेल की तिकिटांच्या या शर्यतीत कोणते भाग्यवान दावेदार भाजपचे प्रतिनिधित्व करतील. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. कल्पना सहायता फाउंडेशनच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला आज भव्य सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या प्रारंभी शहरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली आहे. माहेश्वरी भवन साकरा येथील राधाकृष्ण मंदिरातून या कलश यात्रेला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मार्गांवरनं ही कलश यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय. कल्पना सहायता फाउंडेशनच्या वतीने 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या 7 दिवसीय धार्मिक महोत्सवाची सुरुवात सोमवारी भव्य कलश यात्रेने करण्यात आली. माहेश्वरी भवन सक्कर 7 येथे राधाकृष्ण मंदिरातून सकाळी विधिवत पूजा अर्चना करून कलश यात्रेला प्रारंभ झाला. डोक्यावर कलश धारण केलेल्या महिला, भगव्या ध्वजांसह सहभागी झालेले भाविक, भजन कीर्तन व जयघोष यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. ही कलश यात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा सभास्थळी पोहोचली. आज श्री माता महाकाली के आशीर्वाद से और राधा कृष्ण भगवान की कृपा मेहरबानी से, गौ माता के आशीर्वाद से आज अमरावती शहर के हमारे पुरुषोत्तम जी शर्मा, उनके चिरंजीव जय जी शर्मा, आज शर्मा परिवार के हस्ते और जय जी शर्मा जी के हस्ते आज हमारे उज्जैन के प्रवक्ता हमारे युवराज जी प्रवचन कार्य प्रवक्ता, उनके हस्ते आज अमरावती शहर में माहेश्वरी भवन में भागवत का प्रोग्राम चालू हो रहा है और अभी शोभा यात्रा, कलश यात्रा निकाली जा रही है कई झांकियों के साथ में।
आज कृष्ण भगवान की मेहरबानी है, माता महाकाली की कृपा मेहरबानी है। शर्मा परिवार में, जय शर्मा में, विक्की शर्मा में बहुत अच्छा कार्यक्रम इन्होंने आयोजन किया है। उसके लिए मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से और अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की ओर से मैं शर्मा परिवार को, जय शर्मा जी को मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ। या पवित्र कलश यात्रेसाठी परमपूज्य 1008 डॉक्टर श्री शक्तिपीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, अवंतिका श्री रामानुज कोट पीठाधीश्वर उज्जैन मध्य प्रदेशचे श्री स्वामी रंगनाथाचार्य जी महाराज, तसेच कथाव्यास श्री स्वामी डॉक्टर माधव प्रपन्नाचार्य जी श्री युवराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी शहरातील अनेक गणमान्य मान्यवर या कलश यात्रेत सहभागी झाले होते। या संपूर्ण आयोजनासाठी जय अंबे ग्रुपचे पुरुषोत्तम रामविलास शर्मा, विजय उर्फ विक्की शर्मा यांचा समस्त मित्र परिवार आणि कल्पना सहायता फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य केले। आगामी 7 दिवस श्रीमद भागवत कथेद्वारे भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे। जय श्री कृष्ण, जय श्री राम। आज अमरावती में श्रीमद भागवत कथा ज्ञान योग्य महोत्सव का आयोजन शर्मा परिवार स्वर्गीय सौ कल्पना पुरुषोत्तम जी शर्मा, इनकी स्मृति में, हमारी माता जी की स्मृति में भागवत कथा का सप्ताह का आयोजन किया है। आज अमरावती में सुबह कलश यात्रा निकल रही है। माहेश्वरी भवन रंगारी गली से राधा कृष्णा मंदिर, सभी भाविक भक्तों से मैं निवेदन करूंगा कि कलश यात्रा में आए। उसी के साथ साथ 15 तारीख से आज जो भागवत कथा की शुरुआत हुई है, प्रपन्नाचार्य जी उज्जैन के गुरु जी है, जो श्रीमद भागवत कथा का कृष्ण भगवान की जो भी लीला है, रास है, उनका पूरा भगवान का, उनका पूरा चरित्र के बारे में बताएंगे। उसी के साथ साथ सभी से भक्त से निवेदन करूंगा कि दोपहर में 3 से 7 बजे भागवत कथा का आनंद ले और ज्यादा से ज्यादा संख्या में बंधु बांधव यहाँ पे आए। जय श्री राम, जय श्री कृष्ण। अशा भक्तिमय वातावरणात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। हा महोत्सव 21 डिसेंबर पर्यंत चालणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। समृद्धी महामार्गावर रेशनच्या तांदळाची मोठी तस्करी उघडकीस आली आहे। पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई करत 51 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। तब्बल 610 कट्ट्यांमध्ये सुमारे 305 क्विंटल रेशनचा तांदूळ नागपूरच्या दिशेने तस्करीसाठी जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण। ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गाची। 12 डिसेंबर रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की बाळापूर येथून रेशनचा तांदूळ घेऊन एक ट्रक MS40 CM 8281 नागपूरच्या दिशेने जात आहे। माहिती मिळताच ठाणेदार किरण औटे यांनी तात्काळ पोलीस पथक समृद्धी महामार्गावर गस्तीसाठी रवाना केलेत। पथकाला संशयित ट्रक दिसताच त्यांनी तो थांबवून चालकाची चौकशी केली, मात्र चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला। ट्रकमधील तांदूळ रेशनचा आहे की नाही याची खात्री करण्याकरिता पुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण भागवत यांना पाचारण करण्यात आले। तपासणीनंतर ट्रकमधील सुमारे 305 क्विंटल तांदूळ रेशनचा असल्याचे स्पष्ट झालेत। याची अंदाजित किंमत 21,35,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक चालक इरफान खान हमीद खान याच्यासह अनोळखी तांदूळ मालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी ट्रकसह एकूण 51,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी ट्रक चालकाला 14 डिसेंबरच्या रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांची ही मोठी आणि यशस्वी कारवाई ठरली आहे। समृद्धी महामार्ग आता केवळ वेगासाठीच नाही तर तस्करीसाठीही वापरला जात असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे। मात्र अमरावती ग्रामीण पोलिसांनी वेळीच कारवाई करून ही 51 लाखांची रेशन तांदूळाची तस्करी उघडकीस आणली आहे। या प्रकरणातील मुख्य तांदूळ मालक कोण आहे आणि हा तांदूळ नेमका कुठे पोहोचणार जाणार आहे याचा तपास आता पोलीस करीत आहे। यशोधरा नगर परिसरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एमटी ट्रक्सची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली आहे।
यशोधरानगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. एमडी म्हणजेच मोफेड्रोन या घातक अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून एमडी ड्रग्ज जप्त केली असून आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपीकडून ही एमडी कुठून आणली होती आणि कुणाला पुरवठा केला जाणार होता याचा तपास पोलीस सध्या करीत आहे. ऑपरेशन थंडर 2.0 चलाया जा रहा है। इस ऑपरेशन थंडर के अंतर्गत हर समय हम सतर्क पेट्रोलिंग करते रहते हैं कि कहीं नशा कहीं बिक ना रहा हो, कोई नशा कर रहा हो। इस पेट्रोलिंग के दरमियान सस्पेक्टेड व्यक्ति मिला, उसका हमने सर्च करने के बाद में उसके पास हमें 9.56 ग्राम एमडी पाउडर मिला। उस आरोपी को हमने अरेस्ट किया है। उस आरोपी का नाम है सोहेल अली वल्द लियाकत अली, उम्र 25 साल, रहना विनोबा भावे नगर, नागपुर सिटी। आरोपी फिलहाल हमारे गिरफ्त में है, पीसीआर में है। इस कार्रवाई को अंजाम देने के लिए माननीय सीपी सर डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल, माननीय जॉइंट सीपी सर नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय एडिशनल सीपी सर डॉक्टर शिवाजी राठौड़ सर, माननीय डीसीपी श्री निकेतम कदम सर और हमारे सहायक पुलिस आयुक्त श्री रोहित पवार सर, इनके मार्गदर्शन में यह कार्रवाई हमारे पुलिस थाने के पुलिस उपनिरीक्षक श्री नागे, पुलिस हेड कांस्टेबल अब्दुल वकील शेख, पुलिस सिपाही पवन जाधव, सन्नी मतेल, पंकज पराते और भूषण, इन्होंने इस कार्रवाई को अंजाम दिया गया है। मेरा समाज से यही आह्वान है कि जहाँ कहीं भी नशीली चीज़ें बिकती हो, उसका सप्लाई हो या किसी को कोई दे रहा हो तो आप हमें तुरंत जानकारी दें। हमारा हेल्पलाइन नंबर 112 पे कॉल करके हमें बताइए। ये माहिती देने के बाद, जानकारी देने के बाद आपका नाम गुप्त रखा जाएगा। हम और आप मिलकर सभी लोग इस समाज को नशा मुक्त बनाना जरूरी है, इसलिए हमें जानकारी दीजिए और इस कार्रवाई की जानकारी मिलने के बाद हम तुरंत इस पर कार्रवाई करेंगे और ऐसे संदिग्ध व्यक्तियों को हम सलाखों के पीछे डालेंगे। आरोपी नागपुर के बाहर का है, यहाँ किराए से विनोबा भावे नगर में रहता है। उसके पास से लगभग 9.56 ग्राम एमडी, एक वीवो कंपनी का मोबाइल और 1500 रुपये कैश, ऐसा टोटल 59,300 का मुद्देमाल मिला है। आरोपी के ऊपर इसके पहले कोई रिकॉर्ड नहीं है, कोई ऑफेंस रजिस्टर नहीं है, ये पहली बार ही है। नए लोगों को इस व्यवसाय में लाया जा रहा है, ऐसा इससे समझ में आ रहा है। इसे भी हमें रोकना है, इसलिए समाज के सहकार्य की हमें जरूरत है। शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा कडक पवित्रा सुरूच आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता नागपूरमध्ये थेट एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाच सायबर ठगांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली आरपीएफ मधील पीएसआय अधिकाऱ्याची तब्बल 19 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 117 असा नोंद असून त्यामध्ये आरपीएफचे पीएसआय ज्यांच्या अकाउंटमधून जो अग्रवाल नावाचा व्यक्ती मुंबई आणि मुंबई ठाणे किंवा इतर आरपीएफच्या सर्व ठाण्यामध्ये जाऊन तो लोकांना गुंतवणूक करण्याबाबत सांगत होता आणि तो आणि बँक अधिकारी म्हणजे त्यांचं जे कंप्लेंट आहे त्यांचं अकाउंट कल्याण येथील आहे, तर त्याने बँक अधिकाऱ्याच्या संगनमत करून त्यांच्या अकाउंटमधून कंप्लेंट आहे त्यांना न विचारता त्यांच्या चेक किंवा इतर कोणती अथॉरिटी न घेता पैसे ट्रान्सफर करून आपल्या अकाउंटवर घेतले आणि त्याद्वारे मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे वगैरे असे सांगून त्यांची 19 लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण गुन्हा नोंद करून माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर, आमचे जॉईंट सीपी सर तसेच आमचे डीसीपी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत आहोत. सदर गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे तो मुंबई आणि इतर ठिकाणी त्याने आरपीएफच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी अंमलदारांच्या सोबत
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो अशा बहाण्याने रक्कम घेऊन फसवणूक केलेली आहे. तसेच जो बँक अधिकारी यांनी कोणत्याही कंप्लेंटची एन्डॉर्समेंट न घेता पैसे ट्रान्सफर केले आहेत, त्याचंसुद्धा आम्ही शोध घेत आहोत. यामध्ये आता सर्व ज्या बँकेत पैसे गेले ते बँक अकाउंट नंबर फ्रीज करण्यात आले. त्यामध्ये बरीच सारी रक्कम आहे, ती माननीय न्यायालयाच्या मार्फतीने आपण कंप्लेंटांना परत करत आहोत. आणि मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करू इच्छितो की कोणत्याही आपण जर समजा गुंतवणूक करत असाल तर सेबी रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडेच आपण गुंतवणूक करा, ज्याच्यामुळे आपण फसवणूक होणार नाही. जी व्हॉट्सअपद्वारे लिंक येते किंवा इतर माध्यम सोशल मीडियाद्वारे जी लिंक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आपल्याला सांगत असेल, त्या लिंकमार्फत आपण गुंतवणूक न करता ज्या रजिस्टर कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक करून आपण आपली बचत ही योग्य प्रकारे वापरू शकाल. जय हिंद. आरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या PSI सिंह यांच्या SBI बँक खात्यातून परस्पर 19 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे. मोबाईलवर 5 लाख रुपये काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांनी या बँकेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणूक व ITI ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत एक नर बिबट्या गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. नेमकं काय घडलं आहे पाहूया यामध्ये सविस्तर. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री माइन रेल्वे लाईन परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार देवलापार कडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या नर बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट्या रस्त्यालगत कोसळला आणि गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडी मेश्राम यांनी तात्काळ दखल घेत वनरक्षक रेखा चौंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले. सध्या बिबट्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या परिसरात वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहन चालकांनी अधिक सतर्क राहावे अशी मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्याकरिता महामार्गावर योग्य उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. जखमी बिबट्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सावनेर पारडुना राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. उज्जैन येथे दर्शनाकरिता जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला केळवद हद्दीत अपघात झाला असून या घटनेत एक कुटुंबातील अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना 14 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. छत्तीसगड येथे राहणाऱ्या योगेंद्र साहू हे आपल्या परिवारासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी निघाले होते. सावनेर पांढुर्णा हायवे रोडवर केळवद हद्दीत त्यांच्या कार समोर चालणाऱ्या ट्रकने अचानक वेग कमी केला. अचानक ब्रेक लागल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारची थेट धडक समोरच्या ट्रकला बसली. या अपघातात कार चालक योगेंद्र साहू गंभीर जखमी झाले असून साहू परिवारातील इतर सदस्यांनाही दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश दादा बनसोड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासह केळवद पोलीसही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून अपघाताबाबतची पुढील तपास केळवद पोलीस करीत आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील अचानक ब्रेक आणि वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रवास करताना वाहन चालकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, वेगावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरकाम करणाऱ्या दाम्पत्याला अमानुष मारहाण करत त्याच्यावर इंजेक्शन टोचल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपी पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं काय घडलं आहे बघूया सविस्तर. बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी ओम प्रकाश बिंदवारी आणि त्यांची पत्नी चंदा हे कामाच्या शोधात नागपूर शहरात आले होते. एका जाहिरातीच्या आधारे त्यांनी बजाजनगर परिसरातील बास्केटबॉल ग्राउंड जवळ राहणाऱ्या
अमीन तिवारी यांच्याशी संपर्क साधला. ऑक्टोबर महिन्यापासून ओम प्रकाश वाहन चालक म्हणून तर चंदा स्वयंपाकी म्हणून काम करत होती. हे दाम्पत्य आपल्या लहान मुलांसह अमीन तिवारी यांच्या घरी वास्तव्यास होते. 12 डिसेंबर रोजी चंदाने अमीनच्या मुलाला जेवण तयार झाल्याची माहिती दिली. मात्र यावर अमीनच्या मुलाने शिवीगाळ करत चंदाला धक्का दिला. ही बाब चंदाने आपल्या पतीला सांगितली. यानंतर ओम प्रकाश यांनी काम पसंत नसेल तर नोकरीवरून काढण्याची विनंती केली. याचाच राग येऊन अमीन तिवारी आणि त्याच्या मुलाने ओम प्रकाश यांना पकडून बेधाम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान ओम प्रकाश यांच्या पाठीवर आणि पायावर इंजेक्शन टोचण्यात आले. आता तुझा मृत्यू होणार अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांनाही जमिनीवर आपटत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ओम प्रकाश यांनी वेतन आणि सामान देण्याची मागणी केली असता आरोपींनी सामान देण्यास नकार दिला. जखमी अवस्थेत ओम प्रकाश यांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर बजाजनगर पोलिसांनी आरोपी अमीन तिवारी आणि त्यांच्या मुलांविरोधात मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे अमीन तिवारी यांच्यावर यापूर्वीही वाहनांच्या काचा फोडण्याचे आरोप आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस स्टेशन बजाजनगर येथील फिर्यादी चंपाबाई बिंदवारी वय 30 वर्ष राहणार कटनी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे अमित तिवारी आणि त्यांचा मुलगा आर्यन अमित तिवारी यांच्या विरुद्ध BNSचे कलम 118A 126(2) 79 296 351(3) 35 BNS अन्वये दिनांक 13/12/2025 ला गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याची जी घटना आहे ती 12 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडलेली होती. यामध्ये फिर्यादी हे आरोपींच्या घरी घरकाम करतात, त्या लेडीज आणि त्यांचे पती सुद्धा. तर आणि त्यांचेच फिर्यादी हे आरोपीच्याच घरी राहतात. मागील 2 महिन्यापासून त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलेली होती. तर यांना वारंवार ते लोक त्रास द्यायचे आरोपी फिर्यादी पक्षाला. आणि घटनेच्या दिवशी त्यांनी फिर्यादीने मी घरी जाऊ का असे विचारले असता आरोपी क्रमांक 1 अमित तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली असली. आणि तसंच त्यांचे पती जाब विचारायला आले असता त्यांच्या पतींना सुद्धा त्यांनी मारहाण केली. आणि इंजेक्शनची सुई जी असते त्या सुईने त्यांच्या पाठीवर त्यांनी मारून जखमी केलं. त्यामुळे आपण जुनं भादवीचं कलम 324 प्रमाणे यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि लवकरच यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल करण्यात येईल मुक्तीमध्ये. फिर्यादी हे मागील 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी यांच्याकडे घरकाम करत होते. म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, घराची सफाई. आणि फिर्यादीचे पती हे आरोपी यांची गाडी चालवायची, कार. घरकाम करणाऱ्या निष्पाप दाम्पत्यावर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे नागपूर हादरून गेला आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोठी आणि अत्यंत वेदनादायक बातमी भंडारा जिल्ह्यातून लाखांदूर शहरातून येत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना येथे घडली असून अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी परप्रांतीय आणि अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. या अमानवी घटनेने लाखांदूर शहर संतप्त झाले असून संपूर्ण लाखांदूर रस्त्यावर उतरले आहे. नागरिकांचा संताप इतका तीव्र होत आहे की त्यांनी परप्रांतीय गुन्हेगारांविरोधात थेट प्रशासनासमोर मुलींच्या सुरक्षेचा सवाल उपस्थित केला आहे. काय आहे संपूर्ण घटना आणि नागरिकांच्या मागण्या बघूया. भंडारा जिल्ह्याचे लाखांदूर शहर आज एका अमानवीय घटनेने हादरले आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेत एका 5 वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे लाखांदूरकरांचा संताप अनावर झाला आहे. आरोपीने पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित कुटुंब दहशतीखाली आहे. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ 15 डिसेंबर रोजी लाखांदूर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
ज्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दुकाने, शाळा, महाविद्यालय आणि आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, त्याचा जामीन नाकारण्यात यावा आणि खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा अशी ठाम मागणी केली आहे. निंदनीय बाब आहे. तर या घटनेविरोधात सकल हिंदू समाज लाखांदूर तालुका यांनी जे आज तहसील कार्यालयातून जे निवेदन दिलेलं आहे त्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या सर्व मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या तत्काळ पाठवण्याची आम्ही कार्यवाही करू आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने जो काही फॉलो असेल तो संबंधितांनाही आम्ही तो देऊ. याशिवाय आरोपी व त्यांच्या कुटुंबियाला तालुक्यातून हद्दपार करावे, तसेच त्यांचे बेकायदेशीर आधार, रेशन व रहिवासी कागदपत्रे रद्द करून ती तयार करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची पोलीस नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी करण्याची गरज नागरिकांनी प्रशासनासमोर मांडली आहे. पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा खणखणीत इशारा लाखांदूरकरांनी दिला आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी जे काही आहे आमचा समाज, आमचे समाज बांधव आणि जेवढे आमचे अध्यक्ष आहे, आमच्या समाजाचे कब्रस्तान असो किंवा मस्जिद कमिटी, जामा मस्जिद कमिटी समाज असो आणि जेवढेही आहेत यांचा जो आहे सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे. आणि आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे, तो बाहेरचा आलेला मुलगा आहे. आमची 3री ते 4थी पिढी इथंच आहे. आमचे आजोबा, बाबा, आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली. आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांती आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा मारायचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या असे आम्ही शासनाला निवेदन करतो. आणि हा आमचा समाज पूर्णपणे या घटनेचा निषेध करतो. अवकाळी पावसाने रावेल, यावल या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. आमदार जावळे यांनी सांगितले की शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व पुरेशी भरपाई द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घ्यावी अशी ठाम मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली आहे. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ज्या वेळेला जास्त पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला मात्र आमच्याकडे अतिवृष्टीमुळे नाही पण अवकाळी पावसामुळे खरीपाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. या निमित्ताने पूर्ण उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, कपाशी असेल संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. या निमित्ताने सरकारला विनंती आहे आमच्या शेतकऱ्यांना एक दिलासा, एक संपूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई जर देता आली त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकरिता आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या चारित्र्य संशयातून होणारा मानसिक व शारीरिक छळ एका नवविवाहिताच्या जीवावर बेतल्याची ही घटना आहे. पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडल्यानंतर झालेल्या वादानंतर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जवळील वरवंटी शिवारात घडली असून या प्रकरणी पती आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जवळील वरवंटी शिवारात शुक्रवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. आरती रामेश्वर उरगुंडे, वय वर्ष 25, राहणार रायवाडी, सध्या गोकुळनगर, वरवंटी शिवार, लातूर असे मृत महिलेचे नाव आहे. मयत आरतीचा विवाह 7 मे 2023 रोजी रामेश्वर सिद्धेश्वर उरगुंडे यांच्याशी सर्व धार्मिक विधी रीतिरिवाजांनुसार करण्यात आला होता. मात्र लग्नानंतर काही काळाने पती रामेश्वर याने आरतीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.
या संशयातून आरतीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. कुठलीही गोष्ट मागितली तर माहेरून घेऊ नये असे टोमणे मारले जात होते. चारित्र्याच्या संशयावरून मारहाणही केली जात होती. शुक्रवारी आरतीला पतीच्या मोबाईल मध्ये दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग आढळून आले. याबाबत जाब विचारला असता तुला काय करायचे ते करून घे असे म्हणत रामेश्वर याने आरतीला मारहाण केली. भांडण वाढल्यानंतर आरतीचे वडील राजेंद्र दरेकर हे मुलीच्या घरी आले. दोघांनाही समजावून सांगितल्यानंतर ते परत गेले. मात्र थोड्याच वेळात आरतीने पुन्हा फोन करून मला मारहाण होत आहे असे वडिलांना सांगितले. तात्काळ राजेंद्र दरेकर हे पुन्हा मुलीच्या घरी गेले. त्यावेळी आरतीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. बाहेरून पती रामेश्वर हा कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत होता. दरवाजातील फटीतून आत पाहिले असता आरतीचे पाय हवेत लटकताना दिसले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आरती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेनंतर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मयत आरतीचा पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगुंडे आणि सासरे सिद्धेश्वर रानबा उरगुंडे यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पतीच्या संशयाने आणि छळामुळे एका नवविवाहितेचा जीव गेला आहे. ही घटना समाजाकरिता गंभीर विचार करायला लावणारी आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. खून करून आरोपीने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव. हे प्रकरण संपूर्ण लातूर जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. पैशांसाठी माणुसकीची सर्व सीमा ओलांडून 1 कोटी रुपयांच्या विमासाठी रचलेल्या एका अमानुष कटाचा पर्दाफाश झाला आहे. औसा तालुक्यातील वनवाडा येथे गोविंद किसन यादव एका निरपराध व्यक्तीचा जाळून खून करून आरोपीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. परंतु लातूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीच्या या धक्कादायक गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला विजयदुर्ग येथून ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि पोलिसांनी तो कसा उघड केला याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा 12:30ला 112ला आपल्याला एक कॉल आला होता. वानवडा टी पॉईंट पासून ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपले नाईट राऊंडचे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीनं त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली. गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नाईट राऊंडचे अधिकारी SDPO PLCB त्यांचे सगळे पथकं त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता FSLची टीम, फिंगरप्रिंटची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला. त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्याने त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं. मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातून 10 वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तो गणेश चव्हाणचाच असावा असे प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं. त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला. परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणची इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळं आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला. पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्गपर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी
गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जी गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनी या अनुषंगानं आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉईंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला जी या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसवून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे. आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कडंसुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तर त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे. इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचं हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इसमाचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेली असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे. गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का तर या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील. त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगानं सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि DNA सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील. 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स आणि 57 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याच्या लालसेतून असलेला अत्यंत थंड डोक्याचा आणि माणुसकीला काळीमा फासणारा कट आरोपी गणेश चव्हाणने दुसऱ्या निरपराध व्यक्तीच्या खून करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला होता. परंतु घटनेनंतर मिळालेला एक कडा आणि पोलिसांचा संशय यावर आधारित असलेल्या तांत्रिक विश्लेषणामुळे हा कट अवघ्या 24 तासात उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी करत पोलिसी कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. धावडा येथे रविवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर 2 4-चाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 3 जण जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. अन्वेकर पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या अपघातात 2 4-चाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीची 4-चाकी गाडी या धावडावरून बुलढाणाकडे जात होती. दरम्यान अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळी बुलढाणाकडून शिवनाकडे जाणारी होंडा कंपनीची 4-चाकी गाडी समोरून येत होती. दोन्ही वाहनांची आमोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात भीषण स्वरूपाचा ठरला. या अपघातात रस्त्याच्या कडेला चिकन घेण्यासाठी उभ्या असलेल्या एक व्यक्तीही जखमी झाला. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकी वाहनांनाही मोठा फटका बसून त्या काही अंतरावर फरफटत गेल्या. विशेष म्हणजे अपघातात झालेल्या ठिकाणी महामार्गालगत खुल्याम अवैध देशी दारूची दुकाने सुरू आहेत. या दारूच्या दुकानांमुळे परिसरात कायम गर्दी, गोंधळ आणि वाहतूक कोंडीचे वातावरण असते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार याच कारणांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही अवैध दारू विक्रीवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंद केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. हा अपघात पुन्हा एकदा महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण करतो आहे. जर वेळेत कोणतीही कारवाई झाली नाही तर असे अपघात भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार, श्रीनुषा रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 डिसेंबर 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, परंतु आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर.